जोडी गोलंदाज विजय केने ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोदून काढले, चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. गुड शॉट. अप्रतिम फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. समाज कल्याण न्यासचे सन्माननीय अध्यक्ष सोन्या पाटील साहेबांचा जो कटआउट आहे त्या कटआउटला चेंडू हिट झाला होता. गुड स्टार्ट विजय. चेंडू हवेमध्ये आणि या चेंडूवर मात्र विजय केने यांनी लगेच आपली वापसी केलेली आहे. षटकार खाल्ल्यानंतर विजयाला मात्र बाद करण्यात यश आलेले आहे. जशाच तसं उत्तर. पहिले चेंडूवर षटकार आणि लगेच सलग दुसऱ्या चेंडूवर विजय केने यांनी आई वजुश्री निंबोली संघाच्या विजयाला जेलबादच्या स्वरूपात बाद केले. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जेल घेऊन त्या खेळाडूला मात्र खेळाडू कक्षामध्ये पाठवलेले. निश्चित मित्रांनो आवर्जून मी उल्लेख करेन, आठवण करून देईन की दमन दवरा चषकामध्ये आई वजेश्वरी निंबोली संघाचा जो फलंदाज होता सुनील यांनी प्रथम कुमार चाविंद्रा या संघा विरुद्ध शेवटच्या षटकामध्ये तब्बल 34 धावा कुठल्या होत्या. सलग 5 चेंडूवर 5 षटकार मारून 6व्या चेंडूवर चौकार मारला होता. 3 षटकामध्ये 24 बन केल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये त्यांनी 34 धावा केल्या होत्या. वेलकम महेंद्र. भिवंडी सिनियर 40+ संघटनेतील एक सर्वात उत्कृष्ट खेळाडू. ऑन साइडला चेंडू खेळलेत सीताराम. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. आई वजेश्वरी निंबोली संघाचे 2-7. विकेट इथे मात्र गेलेले धावबाच्या स्वरूपात आल्या पावली माघारी गेले आहेत. सुरेश सीताराम यांनी मात्र स्ट्राईक आपल्यावर ठेवलेले. सीताराम गुलवी एक चांगले फलंदाज आहेत. नेहमीच आई वजेश्वरी निंबोली संघाकडून ओपन करताना आपण पाहतोय सलामीला नेहमीच एक फलंदाज येत आहेत. एका धावेने आपलं खाता अकाउंट ओपन केले. धावसंख्या पोचली ती 7 वर. अनंत आलेले आहेत. 4थ्या क्रमांकावर वय वर्ष 45 चे फलंदाज आहेत अनंता. विजय केने जयनमान बावाळे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. दमन दौरा चषकावर या खेळाडूकडून मात्र नावाला साजेशी कामगिरी झाली नव्हती. फुल टॉस डिलिव्हरी. स्वतः गोलंदाज विजय केने यांनी चेंडूला उचललंय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 7 या आकड्यावर. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत सुभाष पाटील यांना. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. चावेगावचे आहेत. ते मात्र चांगले क्षेत्ररक्षण मात्र रोखू शकले नाही फलंदाजांना एक धाव घेण्यापासून. कव्हर आणि पॉइंटवर चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते ती 8 या आकड्यावर. 2-8. पहिलं पॉवर प्लेचं षटक
हे मार्गस्थ आहे जयनमन भावाले संघाकडून गोलंदाज विजय केने यांच्या माध्यमातून. अनंता गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. अप्रतिम डिलिव्हरी गुड लाईन स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती आणि षटक क्रमांक पहिलं पूर्ण झाले असा इशारा येतोय. पंच सुभाष पाटील आणि सुरेश घरत सर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विजय केनी यांनी धावा खर्च केले आहेत त्या फक्त आणि फक्त 8. आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद केले तो म्हणजे विजय आई वजेश्वरी निंबवली संघाचा. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी विजय केने यांच्याकडून. मित्रांनो आपण पाहतोय भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2021 आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळ सरवली आणि श्यामदादा चौधरी. अतिशय भव्य दिव्य असे क्रिकेटचं आयोजन नियोजन अतिशय चांगलं देखणं आणि चिकणं आयोजन आपण पाहतोय. आकर्षित ट्रॉफी आपण पाहतोय व्हाईट अँड गोल्ड. श्यामदादा चौधरी आणि जय हनुमान सरवली संघाचा मी आवर्जून उल्लेख करेन की या संघाच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात ना तेव्हा तेव्हा मात्र यांचे ट्रॉफी आहेत या खूप आकर्षित असतात. गोलंदाज येतोय पप्पू. सांघिक दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव कंप्लीट. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जिथे एक होती तिथे 2 धावा कन्वर्ट झालेल्या आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे 2 बाद 10 धावा. अतिशय चांगला लेटकटचा फटका गॅप शोधली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 12. 12 धावा. निश्चितच कुठेतरी धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न होतोय. सीताराम आणि अनंता ही खेळपट्टीवर जोडी आपण पाहतोय आई वजेश्वरी निंबवली या संघाकडून. मित्रांनो वेल कमी घ्या प्लीज. यानंतर आपण जय हनुमान टेंबिवली आणि कालिका माता खारबाव असा सामना पाहणार आहोत. दोन्ही संघांनी पूर्व तयारीला लागायचं आहे. चालू सामन्याची 4 षटकं संपताच कालिका माता खारबाव आणि जय हनुमान टेंबिवली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते मात्र धावबादच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद आई वजेश्वरी निंबोली संघाचा अनंता. डीजे साई. सीताराम अजूनही स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकवर आले आहेत नवीन फलंदाज साई. गोलंदाज तयार पप्पू ओव्हर द विकेट. अतिशय चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षक आपण पाहतोय यशवंत केने यांना चांगलं यष्टीरक्षण. धावसंख्या झाली ती 13 धावा. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. अतिशय चांगला चेंडू होता. चेंडूचा सन्मान केलेला आहे.
फक्त चेंडूला जंटल पुश केलं होतं. पुश करो खुश रहो. एकच धाव. साई यांनी एका धावेने आपलं खाता अकाउंट ओपन केले. विजयनी 6 धावांचं योगदान दिलं. तर सीताराम अजूनही खेळपट्टीवर आहेत. 7 धाव संख्याही त्यांच्या नावावर आहे. वैयक्तिक 7 या आकड्यावर खेळतायत सीताराम. पुढील चेंडू शेवटचा चेंडू शेष असावा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बीट झाले होते. यष्टिरक्षक बीट झाले होते. मात्र शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला गेलेला आहे. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची सांगता झालेली आहे. षटक क्रमांक 2 इथं पूर्ण झालेले आहे. आणि जर आपण आई वजेश्वरी निंबोली संघाच्या फलकावर नजर टाकली तर 4-14 या आकड्यावर धावसंख्या थांबलेली आहे. 3-14 माफी असावी. 3-14 धावा. चांगली गोलंदाजी करून आपण मागच्या सामन्यामध्ये देखील मोहनदादा बघितलं की वरालदेवी ताडाली संघाने देखील चांगली गोलंदाजी केली होती. 41 धावांचं लक्ष होतं जेडी स्पोर्ट टेंबरपाडा संघासमोर. तदनंतर मात्र जी गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या बलावर वरालदेवी ताडाली संघाने त्या सामन्यावर विजय संपादन केला होता. ऐकूया यानंतरच्या 2 षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल की गोलंदाजी हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद. हॅलो. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या ती फक्त आणि फक्त 14. प्रति षटक आपण विचार केला तर 7 धावांची सरासरी. थोडीशी संत आणि निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. साजीची कामगिरी धावपळकर दिसत नाही. याचं कारण आपण पाहिलं होतं अचूक टप्प्याचे नियंत्रित गोलंदाजी. 3-14 थोडीशी निगेटिव्ह सुरुवात आहे. 3ऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं. गोलंदाजी दुरासंपादित संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सुदर्शन. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 3ऱ्या षटकातला तो गोलंदाज सुदर्शन. चला प्लीज थोडंसं वेल कमी की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. पंचांना विनंती असेल आपण वेळोवेळी थोडंसं वॉर्न करत चला की जेणेकरून स्पर्धेला उशीर होणार नाहीये. अगदी बरोबर. फक्त 20 मिनिटं आपण टायमिंग सेट करायचे आहे. सुभाष पाटील सर आणि सुरेश गरज सर. स्ट्राईक रोडेर करतो फलंदाज साई. नॉनस्टॅकसाठी आपण पाहतोय सीताराम. सुदर्शन वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने 3ऱ्या षटकात आलतोय. राईटा मोरचा मारा. पहिला चेंडू फुलेंचा चेंडू खराब चेंडू. उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारशा बाहेर आणि पंच मात्र या ठिकाणी 9 बॉलचा इशारा करतात. 6+1 अशा एकंदरीत 7 धावा या ठिकाणी गृहीत धरल्या जातील. बिमर फेक झाली होती. खराब चेंडू होता. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण ज्याच्या बॅटमधून पाहिला. साई याच्या बॅटमधून हा षटकार सर्वात बिग लांब पडल्याचा षटकार आपण पाहिला. लॉंग लेग सीमारशा बाहेर जाणारा चेंडूची फेक करायची आहे प्लीज. व्हॉलेंटियर आपण मॅच बॉल आलेला आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. खराब चेंडू. उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. लॉंग लेग सीमारशेच्या बाहेर जाणारी दणदणीत षटकार आपण ज्याच्या बॅटमधून पाहिला. 6+1 अशा एकंदरीत 7 धावा आपण गृहीत धरतोय. आणि या 7 धावांनी संघात धावसंख्या 7ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 21-21. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू. निश्चितच फ्रीट आहे. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्रफळ. चेंडू जातो सीमारशे बाहेर. चौकार. आणि निश्चित आपण पाहिलं होतं चेंडूला फोर्स केलं होतं. चेंडू वाईट लॉंगॉन सीमारशाकडं ट्रॅव्हल झालं होतं. लँडिंग झालं होतं. मग क्षेत्रक्षेला कुठंतरी चेंडू बीट करून 1 बॉल एका टप्प्याने सीमारच्या बाहेर गेला होता. चौकार संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे धावसंख्या होती 25. आता मात्र परिपूर्ण कमबॅक होतोय. 3ऱ्या षटकारामधून जर आपण पाहिलं होतं अतिशय खराब गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूचा आपण जर विचार केला तर तब्बल 11 धावा 1 चेंडूवर. अगदी बरोबर मोहनदादा भोईर. 12 चेंडूमध्ये 14 बनवल्या होत्या आणि इथे मात्र 1 चेंडूवर 11 धावा आलेल्या आहेत. म्हणजे वापसी केलेली आहे आई वजेश्वरी निंबोली संघाने.
या पहिल्या चेंडूवर. खास करून साई याची बॅटिंग आपण पाहतो, अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुदर्शन. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉईंट वरून थर्ड बँडला जातोय आउट फील्ड मधून. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण लक्ष्मण करतोय. पंढरी याच्या माध्यमातून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण झाले होते, मात्र 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या होती 27. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुदर्शन. अकोटप्याचा चेंडू निश्चितच चेंडूला मात्र उपचा फटका आपण पाहिला होता, मात्र टायमिंग व्यवस्थित सेट करता आल्या नव्हतं. मिस टाइम फटका झाला होता. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन शॉट फाईन लेगला जातोय. आउटफील्डमध्ये आपण पाहिलं होतं अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो आणि महत्त्वाचा फलंदाज मात्र साई याला मैदान सोडावं लागतं. न्यू बॅट्समन ज्ञानेश्वर येतोय. आई वज्रश्वर निंबोली या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. भिवंडी तिकडे नामांकित असं व्यक्तिमत्व डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांची आहे आणि खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे पदाधिकारी आहेत. हेमंतजी गुळमी मुसाबाई या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहेत. पूर्ण आयोजन कमिटीला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद हेमंतजी गुळवी. चेंडू शॉट फाईनला जातोय. आउटफील्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 29. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकात मित्र जर आपण विचार केला, एका धावांची लयलूट. अगेन्स्ट गोलंदाज सुदर्शन. स्ट्राईक रोटेट करतो सीताराम. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगडी घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. निश्चित एक सुवर्ण संधी या ठिकाणी मात्र प्राप्त करता आली नव्हती. धावचित बाद करण्याची सुवर्ण संधी आली होती, मात्र चेंडू गॅदर करता आणि कलेक्ट करता आला नाहीये आणि एक चोटी धाव कंप्लीट केली जाते. या चोटी धावणी संघ धावसंख्या 1 ने पुढे सगळी धावसंख्या होती 30. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती ज्ञानेश्वर याला. चला यानंतर खारबाव आणि टेंबिवली संघाचे संगणक आपण लगेच नाणेफीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कालिका माता खारबाव विपक्ष जयनमन टेंबिवली. साई आणि महिंद्रा या दोन्ही संघटनांना विनाविलंब आपण चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुदर्शन. प्लीज जरा वेल कमी घ्या. वारंवार थोडंसं कुठंतरी आपण बेल जास्त घेता प्लीज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी झेल सोडतो, जीवदान देतो. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 32. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.33च्या सरासरीने धावसंख्या होती ती 32. कालिका माता खारबाव विपक्ष जय हनुमान टेंबिवली. दोन्ही संघाने आपण आल्याची रिपोर्टिंग करा आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसबॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. पुढील सामना आपण पाहणार आहोत जय हनुमान टेंबिवली आणि कालिका माता खारबाव. पहिल्या डावाचा शेवटचं षटक हे सुरू होणार आहे आणि ते संपण्याआधी दोन्ही संघांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करा आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसबॉक्समध्ये येऊन थांबा. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज लक्ष्मण. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. हलकासा अपील मात्र पंच संमत नाहीये. लेग बायच्या रूपाने एक धाव केली जाते. एक धावणी संघात धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 33.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. गोलंदाज लक्ष्मी याच्या माध्यमातून हलकासा अपील निश्चित प्रश्न निश्चित पंचांना विचार होता, मात्र पंच संमत झाले नव्हते. लेग बाईचा इशारा येतो. एक धावेचा निर्वाड, एक धावणी संख्या धावसंख्या, एक धावणी पुढे सगळी धावसंख्या होती ती 33. प्लीज जे अनुमान भावाळे सांगायला शेवटचा अंतिम पुकारा केला जातो. आपण प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. गोलंदाज लक्ष्मण या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट करून ट्रॅव्हल होतो. चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. षटकार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता, मात्र चांगला फटका फलंदाज ज्ञानेश्वर याच्या बॅटमधून पाहिला होता. चेंडू उत्तम होता, मात्र चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली होती. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. या 6 धाब्याने आता निंबोळी संघ पोहोचतोय वैयक्तिक 39 या धावसंख्येवर. अगेन्स्ट गोलंदाज लक्ष्मण. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू आणि अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्रक्षण आपण पाहतोय यशवंत केने यांच्या माध्यमातून. एक जबरदस्त एफर्ट्स, उत्तम कामगिरी एसटी रक्षक यशवंत केने यांची आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 39. पुन्हा एकदा गोलंदाज गुणच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो लक्ष्मण. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड एक्सप्रेस गोलंदाज आहे. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू. चेंडूला सुंदर असा फटका, प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा हुकचा फटका आपण पाहिला होता. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर येतो. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार आलाय. चौकार संख्या धावसंख्या 43. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज लक्ष्मण. स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज ज्ञानेश्वर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्यात 12 धावा. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, हाफ टेकर पद्धतीचा चेंडू. चेंडूला सुंदरसा उकचा फटका आपण पाहतो. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. कॅल्क्युलेटर षटकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. कारण आपण पाहिलं होतं हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज थोडंसं चपळ होतं. चेंडूला काय एक अंदाजाने हुकचा फटका आपण पाहिला होता आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषे बाहेर. एक कॅल्क्युलेटर षटकार. निश्चितच आज ज्ञानेश्वर यांनी मात्र अप्रतिम फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. 2 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी अशा 18 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चेंडूला नीचे थोडंसं फोर्स केलंय. सेफ लँडिंग आहे. चेंडू शॉट मिडॉनला आहे. हे संघाचं हिताचं ठरेल, तर गोलंदाजीला देखील कमी लेखून चालणार नाहीये आई वजेश्वरी निंबोली संघाच्या. कारण की आज संघामध्ये सुनील दिसत नाहीये, मात्र ज्ञानेश्वर यांनी त्याची भरपाई इथं भरून दिलेली आपल्या संघासाठी. 22 धावा नाबाद कुठलेले आहेत. चांगला संघ आहे आई वजेश्वरी निंबोली संघ. सुरुवातीला फार कठीण परिस्थिती होती, मात्र आता कुठेतरी हा संघ एक चांगला कामगिरी करताना आपण पाहतोय. सिनियर 40+ पंढरी. विजय केने सज्ज होत आहेत. 2-6. अतिशय चांगला लेटकटचा फटका. कव्हर आणि पॉइंटच्या वरून फटका केलेत. चेंडू डीपमध्ये अडवला गेलेला आहे. 2 धावा येतील. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वर. निश्चितच विजय यांनी 2 धावेने आपलं वैयक्तिक खातं ओपन केलेलं आहे.
आणि विजय आणि मनोज यांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. विकेट घेण्याचा प्रयत्न, पंचांना निश्चितच थोडासा प्रश्न विचारला होता, मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. एक धाव आलेले, बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. 9 धावा. दोन बाद 9. निश्चितच स्ट्राईकवर असतील ते पंढरी. आणि इथे मात्र फलंदाज लेग बिफोर पायचेत, OUT आउट. पंढरी बाद झालेले आहेत. खरोखरच विजय यांनी अप्रतिम षटक हाताळलेले आपल्या संघासाठी. फक्त आणि फक्त धावा खर्च केले त्या 9. 54 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. पहिलं षटक हे पूर्ण झालेले. मनोज येतोय आता. मात्र मनोज आणि विजय आता मात्र जे काही करायचं आहे ते हे दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. 3 बाद 9 धावा. पहिल्या षटकात आपण पाहतोय विजय याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगली गोलंदाजी केली. पहिले दोन्ही सलामीवीर सीताराम, त्यानंतर पंढरी या 3 फलंदाजांना मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेले आहे. यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला एक बिग मॅच येणार आहे. कालिका माता कारबाव आणि जय हनुमान टेंबिवली दोन्ही बलाढ्य संघ आहेत. धावसंख्या 9 आहे. 9 धावा. गोलंदाज साईनाथ. निश्चितच साई चांगली फलंदाजी केली होती. 13 धावा त्यांच्या बॅटमधून. तुमच्या अनुभवी पंच आपण पाहतोय सुभाष पाटील, मॅन फॉर चावे. भिवंडी टेनिस क्रिकेटमधलं खूप मोठं नाव आहे सुभाष पाटील याचं. भरपूर स्पर्धेतून त्यांना आपण खेळताना बघितलेले आहे. गोलंदाज तयार. साई समोर फलंदाज आहेत विजय किने. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता. कंट्रोल पुलचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आहे. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. धावसंख्या पोहोचते ते 11 वर. 54 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण धावा बघितल्या तर निंबोली संघाच्या फक्त 14 होत्या. त्यानंतर मात्र 2 षटकामध्ये त्यांनी तब्बल 40 धावा कुठून काढल्या होत्या. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. करार ड्राईव्ह. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. चौकार. खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाहीये. धावसंख्या झाली ती 15. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी कालराम केनी सर्व प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय भिवंडी शिवसेना उपतालुका चषक 2021. पुढे सरसावून चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका होता. 2 धावा मात्र कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. धावा झाली आहेत.
दुसऱ्या षटकाचा खेळ आज सुरू आहे. साई अप्रतिम वेगवान डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू हाताळला होता. डायरेक्ट हिट देखील केलं होतं, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित विजय केने. एक धाव कंप्लीट. धावसंख्या पोहोचते ते 18 वर. निश्चितच ही धाव बाईच्या स्वरूपात येईल. 18 धावा. मनोज थोडंसं कुठेतरी त्याची जर एकंदरीत आपण बॉडी लँग्वेज बघितली तर थोडंसं दुखापतग्रस्त वाटतोय. निश्चितच मनोज हा फिट नसताना देखील आपल्या संघासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी झालेले आहे. साई ते मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ आपण बघितली गोलंदाज साईकडून. शेवटचा चेंडू शेष. धावसंख्या थांबलेली आहे ती 18 वर. बॉल टू ड्राईव्ह. सलीम मिडावरून चेंडू गोलंदाजांनी उचलले. एक धाव कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 धावा. म्हणजे अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 35 धावा बनवाव्या लागतील. 54 धावांचं लक्ष आहे. 12 मध्ये 19 बनवले आहेत. येणाऱ्या 12 मध्ये 35 बनवायचे आहेत. वेलकम गणेश पाटील. आमचे स्पर्धेचे मुख्य पंच सुरेश घरात, गणेश पाटील, सुभाष पाटील. बारा चेंडू 19 बनवल्यात. इथून पुढे 12 चेंडू मध्ये 35 बनवायचे आहेत. आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य काही नाहीये. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. क्रिकेट हा निश्चितने भरलेला खेळ आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी आणि तुमची फलंदाजी जर चांगली झाली तर तुम्ही कुठल्याही संघाला हरवण्याची ताकद ठेवू शकता. गोलंदाज अनंता. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आणि हा नो बॉल घोषित केलेले आहे. 4+1 अशा 5 धावा आलेल्या आहेत बोनसच्या स्वरूपात. ते जयहनुमान भावाळे संघाच्या फलकावर धावसंख्या पाहायला मिळेल ती 24 आकड्यावर. फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट. हा चेंडू आहे फ्री हिट. बिग हिट घेण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल पाहायला मिळाली. चेंडू हवेमध्ये. फ्री हिट आहे आणि निश्चितच एक धाव. विजय याला माहीत होतं की हा चेंडू फ्री हिट आहे. मी झेल जरी घेतला तरी मात्र त्यांनी लगेच चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये फेकला होता. धावसंख्या झाली ती 25. 25 धावा अनंता. विजय याच्यासाठी. अप्रतिम डिलिव्हरी. स्वतःला यॉर्क करून घेतला होता. बेल स्ट्रीप झाल्या
आणि एक मोठा आदरा जे हनुमान भावाले संघाला देतोय गोलंदाज अनंता विजय याच्या रूपानं. गुड बॉलिंग. सात चेंडूंचा सामना केला आणि धावा आल्यात विजयांच्या बॅटमधून 11. त्यामध्ये त्यांनी एक चौकार, 3 दुहेरी आणि एक सिंगल, 2 डॉट. निश्चितच विजयाचा जो फॉर्म आहे ते दमन दौऱ्यापासून पाहतोय. अजूनही हा खेळाडू आपला कुठेतरी स्वतःला स्ट्रगल करतोय, कुठेतरी आपला फॉर्म गमावलेला आहे. विजय केनी यांनी चांगला खेळाडू आहे, मात्र कित्येक दिवसापासून आपण पाहतोय हा खेळाडू कुठेतरी आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत नाहीये. नव्याने फलंदाज आलेले श्रीकांत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भिवंडी पूर्वचे माजी आमदार, सर्वांचे लाडके, निश्चितच रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. वेलकम साहेब, सुस्वागतम. भिवंडी शिवसेना उपतालुका चषक 2021 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न असफल. डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. 2 धावा कंप्लीट केली आहेत. वेलकम साहेब. भिवंडी पूर्वचे माजी आमदार, तुम्हा सर्वांचे लाडके रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब. आपला जय हनुमान सरवली क्रिकेट मंडळ तसेच श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सामना सुरू आहे. आई वजेश्वरी निंबवली आणि जय हनुमान भावाले संघ. 54 धावांचं लक्ष आहे. ते जय हनुमान भावाले संघासमोर तिसऱ्या षटकाचा खेळ आज सुरू आहे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 28. आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक साई याच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते आणि चेंडू सीमा पार चौकारासाठी जातोय. निश्चित जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा या अतिरिक्त दिलेल्या आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. धावसंख्या झाली ती 32. धावा झाली आहेत. अजूनही 22 धावा दूर आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7 मध्ये अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र हायलाईट क्रिकेट खेळावा लागेल जय हनुमान भावाले संघाच्या फलंदाजांना. 7 चेंडू 22 धावांचं समीकरण उरलेलं आहे. अप्रतिम डिलिव्हरी, एसटी वाकवलेली आहे. फलंदाजानं एसटी दाखवली आणि गोलंदाजाने ती एसटी वाकवली. 6-22 चं इक्वेशन आलेले आहे सामन्यामध्ये. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा, अतिशय चांगलं क्रीडांगणाला लोक दिलेले आहे आणि खरोखरच याचं संपूर्ण श्रेय हे ग्रामस्थ मंडळाला सरवली आणि ग्रामपंचायत सरवली, तसेच जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळ सरवली, तसेच श्यामदादा चौधरी यांना जाते. भिवंडी शिवसेना उपतालुका चषक 2021 या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपले भिवंडी पूर्वचे लाडके आमदार, प्रत्येक सुखादुखामध्ये साहेबांची उपस्थिती नेहमीच लाभते असे आपले रुपेशदादा म्हात्रे साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. 6 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण उरलेलं आहे.
रुपेश म्हात्रे साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या ज्या व्यक्तींनी त्यांना आमंत्रण दिलेले, त्यांना हाक दिलेली आहे, तेव्हा तेव्हा मात्र आपले अमूल्य वेळ साहेबांनी निश्चितच प्रत्येक कार्यक्रमासाठी दिलेली आहे. कुठलाही कार्यक्रम असो, साहेबांची उपस्थिती नेहमीच तिथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अनिल, फलंदाज पप्पू आलेले आहेत. स्ट्राईकवर आहेत मनोज. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू आतला होता, बीट केला होता फलंदाज मनोजाला. अप्रतिम डिलिव्हरी. धावसंख्या काय माहिती 32. 5-22. 5-22चं समीकरण. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज इथे मात्र चेंडूला टेचच्या अंदाजाने सोडून दिला होता. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. अतिरिक्त धावसंख्येत भर झालेले बऱ्याच उशिराने संघाच्या फलकावर एक धाव ॲड होईल. 33 धावा झालेल्या आहेत. 33 धावा. जवानमान भावाले संघाच्या फलकावर 54 धावा बनवायच्या आहेत. ते मात्र फटका केले आहेत. ऑन द राईज समोर क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. मनोज आज फिट नाही आहेत, मात्र तरी देखील आपल्या संघामध्ये पे 11 मध्ये खेळतायत. धावसंख्या 35 झालेली आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट. फटका पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरवर चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडीशी फेकी रॉंग हँड पाहायला मिळाली. निश्चितच थोडंसं चेंडूने उचली घेतली होती. चांगलं बॅकअप होतं ज्ञानेश्वर याच्याकडून. 2 धावा आलेले आहेत. धावसंख्या पोचते ती 37. आणि इथून मात्र कुठेतरी आता आई वजेश्वरी निंबोली संघ हा विजयाकडे वाटचाल करतोय असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाही आहे. कारण की 18 धावा हव्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 3. म्हणजे तिन्ही चेंडू हे सीमारेषा बाहेर पाठवावे लागतील. मनोजाला मिस टाइम फटका. पाहूया विजय चेंडूवर झेपावतोय. धाव येईल ती फक्त आणि फक्त 2 धावा येतील. 39 धावसंख्येवर पोचलेले आहे. पल्ला अजूनही खूप दूर आहे. वेलकम. गावदेवी वेले संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल होतोय. पाहूया चेंडू हवेमध्ये. विजयाचा प्रयत्न असफल. थोडासा उशिराने जेलवॉल पोचण्याचा प्रयत्न केला होता आणि जवळजवळ या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे ते आई वजेश्वरी निंबोली संघाने. धावसंख्या 41. अजूनही एक चेंडू 13 धावांची गरज. भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेबांचं मंचावर शुभागमन झालेले. दुपारच्या सत्रामध्ये साहेबांचं भिवंडी शिवसेना उपतालुका चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला वेळ कमी घ्या मित्रांनो. शेवटचा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू 13 धावा. मित्रांनो वेळ कमी घ्या. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये एक चेंडूवर 13 नाही आहेत. मात्र इथून जर सामना गमवायचा असेल तर तो गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. एक चेंडू 13 धावा. अप्रतिम फटका. फक्त पराभवाचा अंतर कमी. या चेंडूवर धावा आलेल्या 4. एकूण टोटल झाली ती 45. 9 धावेनी संघ पराभूत झालेले. विजयी संघाचे हार्दिक
अभिनंदन आणि आरले संघाचे देखील आम्ही कौतुक करतोय. आपण आलात